उद्या वड पौर्णिमा होती, मग आज मस्तपैकी दोन्ही हातावर मेहंदी काढून घेतली। तर मी आहे माया आणि माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे वड पौर्णिमा, तर मी त्याविषयी एक छोटी कथा सांगणार आहे। वड पौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करतात। या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे। सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि निष्ठेच्या जोरावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते। त्यामुळे वड पौर्णिमा ही प्रेम, समर्पण आणि निष्ठेचे प्रतीक मानली जाते। तर ही होती वड पौर्णिमेविषयी छोटी कथा। आम्ही वडाची पूजा करून सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि ओटी सुद्धा भरली। वड पौर्णिमेला आमच्या गावातील खूप जणी आल्या होत्या। मग सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही घरी निघालो। तर हे आहे आमच्या गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिर। आणि हो, आमच्या गावातील हा मित्र समूह आहे, त्यांना पण ब्लॉग मध्ये घेतलं। आजी कुठेतरी चालली होती, मग तिला पण ब्लॉग मध्ये घेतलं। मग पप्पांनी आम्हाला आईस्क्रीम घेऊन दिलं। मग आम्ही सासू सोना आईस्क्रीम खात खात आणि दाखवत चाललो होतो। येताना आजीला सुद्धा आईस्क्रीम आणलं होतं, तिला पण खूप आवडतं। आणि घरी आल्यावर तर हा सीन चालू होता, बायकोनं नवऱ्याच्या पाया पडायचा। तुम्ही पण नवऱ्याच्या पडला काय? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। हा आजचा छोटा व्लॉग होता। आमचा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला फॉलो करा आणि आम्हाला कमेंट करा आणि माडगावमधून कोण कोण बघते आम्हाला फॉलो करा।